किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बाहेर गाड्यावर भेटते तशी चमचमीत अशी पावभाजीची रेसिपी। त्यासाठी साहित्य बघूयात आपण। 9 ते 10 मी बटाटे घेतलेले, त्यानंतर शिमला मिरची, गाजर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, काश्मीरी लाल तिखट, हळद, जिरे, किचन किंग मसाला, पावभाजी मसाला, फ्लावर, टोमॅटो, काकडी आणि वाटाणा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कांदा जरा जास्तच लागतो। आता आपण यामध्ये बटाटे टाकलेत कुकरमध्ये आणि गाजर, शिमला मिरची, फ्लावर हे सगळं मिक्स करून ह्याला कुकरमध्ये ठेवून याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढाव्यात पाणी टाकण्याची। पाणी जास्त झालं तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण तेच पाणी नंतर आपल्याला भाजीमध्ये ॲड करायला आपण उपयोगाला येतो। भाज्या अशा व्यवस्थित शिल्लक आहेत, एवढं पाणी ठेवा, थोडंसं वर ठेवा। बघा आपल्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत। याच्यात 4 मी शिट्ट्या होऊ दिल्या होत्या कुकरमध्ये। आता हे आपण एका गाळणीतून काढून घेऊयात पाणी आणि भाज्या। आता या भाज्या थंड होईपर्यंत बाजूला ठेवूया। एक्स्ट्रा पाणी आपण काढून आता आपण या भाज्या मॅश करण्यासाठी काढूया। अशा पद्धतीने तुम्ही मॅशरने भाज्या मॅश करू शकता, म्हणजे त्या चांगल्या बारीक होतात। आता यामध्ये बटाटा पण ॲड करू। व्यवस्थित भाज्या तेल गरम झालेलं आहे, आपण फोडणी घालून घेऊ। जिरं, कांदा घालून कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा चांगला सोनेरी झालेला आहे। आता आपण यात टोमॅटो घालू। टोमॅटोला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। कांदा आणि टोमॅटो चांगलं परतलेलं आहे। आपण यात आता आलं लसूण पेस्ट, वाटाणा, आणि मसाले ॲड करू। किचन किंग मसाला, पावभाजी मसाला, तिखट आवडीनुसार तिखट टाका आणि हळद। मसाले शक्यतो नंतरच टाका, कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर, नाहीतर ते खाली चिकटले जाऊ शकतात। आता आपण याला मिक्स करून घेऊया। आपण चवीनुसार मीठ घालून 10 मिनिटं झाकून ठेवूया। यात बटर टाकलेला आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका। अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून सर्व करू।